जातीद्वेषातून विवाहितेचा जिवंत जाळून खून, फाशी आणि CBI चौकशीच्या मागणीसाठी सांगलीत उपोषण. निकिता शिवराज मनगोळी या अनुसूचित जातीतील मांग गारुडी समाज विवाहित तरुणीच्या अमानुष हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपीस फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी मांग गारुडी समाज युवक संघ यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततामय उपोषण करण्यात आले. यावेळी सदर हत्याकांडाचा तपास CBI अथवा CID मार्फत करावा, तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. निकिता मनगोळी ही मांग गारुडी समाजातील सुशिक्षित मुलगी होती. तिचा विवाह कुटुंबियांच्या संमतीने शिरवळ तालुक्यातील नरसिंगवाडी येथे शिवराज गट मनगोळी सुवर्ण समाज लिंगायत समाज याच्याशी झाला होता. विवाहानंतर काही दिवसातच निकितावर जातीवाचक शिवीगाळ, मानसिक आणि शारीरिक छळ सुरू करण्यात आला. मूल होत नाही या कारणावरून तिला सातत्याने त्रास दिला जात होता. वैद्यकीय तपासणीत दोष हा पती शिवराजकडे असल्याचे स्पष्ट होऊनही निकितालाच दोषी ठरवून तिचा छळ वाढवण्यात आला. दरम्यान शिवराज हा कर्जबाजारी झाल्यानंतर निकिताकडून माहेरून 5 लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यात आला. मात्र निकिताच्या माहेरची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने ही रक्कम देणे शक्य झाले नाही. याच रागातून शिवराज निकितासह सांगली येथे 100 फुटी रोड धामणी चौक परिसरात वास्तव्यास आला आणि दोघे मयूर नरसे येथे कामाला लागले. दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी रात्री 9 ते 10च्या दरम्यान शिवराज मनगोळी याने पूर्वनियोजित कट रचून निकिता हिला जिवंत जाळून तिचा निर्घृण खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हत्येमागे जातीद्वेष, आर्थिक मागणी आणि कौटुंबिक छळ स्पष्टपणे दिसून येत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. या घटनेच्या निषेधार्थ आयोजित उपोषणात भारत चौगुले, शमशेर चौगुले, सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव कांबळे, प्रदेशाध्यक्ष अनिल लोंढे, शिवाजी त्रिमुखे, चरण चौगुले, सतीश दिंडे, दिगंबर सकट यांच्यासह समाजातील महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. यावेळी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, कटकारस्थान करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि पीडित कुटुंबाला तात्काळ न्याय आणि संरक्षण द्यावे अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शिवराज मनगोळे निकिताची हत्या जेव्हा विश्रामबाग चौकात झाली त्या घटनेत ती आरोपी अजून सापडलेला नाही आहे. गेले आज 12 दिवस झालेले आहे. पोलीस प्रशासन अजून सुद्धा दखल घेत नाही आहे. लवकरात लवकर शासनाने, पोलीस प्रशासनाने त्याच्यावर लवकर दखल घ्यावी ही आमची विनंती असणार आहे त्यांना. नसेल तर आम्ही पूर्णपणे आता सांगली जिल्ह्यात ठिय्या आंदोलन घातलेलं आहे. जो पण आमच्या मुलगीला न्याय मिळत नाही तो पण आम्ही काही इथून हलणार नाही आहे. आज गेले 12 दिवस झाले तर पोलीस प्रशासन अजून दखल त्याची घेण्यात झाल्यात. तर या अनुषंगाने CID चौकशी होणे हे गरजेचं आहे. पोलीस लोक म्हणतात की आज होईल उद्या होईल. आरोपीला 302 हा गुन्हा दाखल मुलावर झाला पाहिजे त्या, अशी आमची प्रशासनाकडे विनंती आहे. आणि या संदर्भात त्यांनी दखल तर नाही घेतली तर हा ठिय्या आंदोलन बेमुदत आंदोलन करण्यात येण्यात येईल. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडणं म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासण्यासारखं आहे. महापुरुषांनी सांगितल्याप्रमाणे आणि आपण या जातीअंताची लढाई लढायची असेल तर जातीअंतर्गत विवाह झाले पाहिजेत. याच अनुषंगाने मांगवाडी समाजाची मुलगी निकिताला इतर आंतरजातीमध्ये लिंगायत समाजामध्ये तिला दिलं, पण त्या समाजानं, त्या कुटुंबानं त्या निकिताला स्वीकारलं नाही आणि तिची अमानुषपणे छळ केली, मानसिक तिला त्रास दिला, शारीरिक त्रास दिला आणि एवढं सहन करून आपली मुलगी तिथं राहिली आणि तिला त्या नराधामाने म्हणजे तिच्या पतीनं राहत्या घरामध्ये तिला जाऊन ठार मारलं. आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करतोय की त्याला तात्काळ अटक करावी आणि त्याला फाशी द्यावी. तसेच गेले 12-13 दिवस पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करायला तयार नाही. आम्ही म्हणतोय पोलीस प्रशासन कारवाई करणार नाही कारण हे सुद्धा त्याला सामील आहेत का अशी आमची शंका येते आणि म्हणून याचा तपास CBI CID मार्फत व्हावा अशी आम्ही मागणी करतोय आणि हे निवेदन त्यांना देतोय. असं न झाल्यास राज्यभर आंदोलन करायचा आम्ही यांना इशारा देतोय.